वेलकम. संगीता भालसिंग या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत. वाणिज्य संघटन व व्यवस्थापन इयत्ता 12वी हा विषय आपण अभ्यासाला घेतलेला आहे. यामधील प्रकरण क्रमांक 4 व्यवसाय सेवा या प्रकरणावरील आपण स्वाध्याय सोडवणार आहोत. पाठ्यपुस्तकामध्ये प्रकरण संपल्यानंतर जे प्रश्न दिलेले आहेत त्या प्रश्नांची उत्तरं कशी लिहायची ते आपण आता पाहूया. पाठाखालील प्रश्न प्रश्नपत्रिकेत परीक्षेला येतात. उत्तरं कशी लिहायची ते आता समजून घ्या. या प्रकरणावर एकूण 8 प्रश्न आहेत. 8 प्रश्नांची उत्तरं एका व्हिडिओमध्ये घेणं शक्य नाही, म्हणून त्याचे मी 4 भाग केलेत आणि प्रत्येक भागात 2-2 प्रश्न घेतलेले आहेत. म्हणजे त्याची उत्तरं व्हिडिओ तयार केलेले आहेत. ते पाहायचे असतील तर या चॅनलची प्लेलिस्ट जाऊन पहा. आज आपण 4थ्या भागामध्ये 7वा आणि 8वा प्रश्न कसा सोडवायचा ते पाहणार आहोत. यापूर्वीचे व्हिडिओ पाहायचे असतील तर या चॅनलची प्लेलिस्ट एकदा पाहून घ्या, म्हणजे तुम्हाला क्रमाने व्हिडिओ तिथे मिळतील. प्रश्न क्रमांक 7वा. खालील प्रश्न सोडवा. 1. पोस्टाने पैसे पाठविण्याच्या सेवा स्पष्ट करा. 2. सागरी विम्याचे प्रकार स्पष्ट करा. 3. गोदामाचे प्रकार सांगा. 4. बँकेची उपयुक्तता कार्य सांगा. 5. संप्रेषणाची पारंपरिक साधने सांगा. 6. हवाई वाहतुकीच्या मर्यादा सांगा. 7. गोदामांची कार्य सांगा. या 7 प्रश्नांची आपण उत्तरं पाहूया. क्रमांक 1. पोस्टाने पैसे पाठविण्याच्या सेवा स्पष्ट करा. उत्तर: निधी पाठविण्याची सुविधा. निधी म्हणजेच पैसे पाठवण्याची सुविधा 3 आहेत. 1. इलेक्ट्रॉनिक निधी हस्तांतरण. 2. त्वरित निधी सेवा. 3. आंतरराष्ट्रीय निधी हस्तांतरण. आता या 3 मुद्द्यांचं सविस्तर स्पष्टीकरण आपल्याला करायचं आहे. 1. इलेक्ट्रॉनिक निधी हस्तांतरण EMO म्हणतात. मनी ऑर्डरद्वारे विशिष्ट ठिकाणी विशिष्ट व्यक्तीला पैसे पाठवणे हा एक सर्वात सोयीचा मार्ग मानला जातो. एका पोस्ट कार्यालयाने दुसऱ्या ठिकाणच्या पोस्ट कार्यालयाला ज्याचे नाव त्या मनी ऑर्डरवर लिहिले आहे त्याला पैसे देण्याचा आदेश मानला जातो. या सेवेअंतर्गत पैसे घेणाऱ्या ग्राहकाच्या दिलेल्या पत्त्यावर घरपोच म्हणजे मुक्कामी सेवा उपलब्ध करून दिली जाते. 2. त्वरित निधी सेवा IMO. पोस्ट विभागामार्फत तत्काळ किंवा त्वरित निधी हस्तांतरण सुविधा ग्राहकाला दिली जाते. ही सुद्धा इंटरनेट म्हणजे वेब बेस्ड सेवा असते. ही सेवा सर्वात जलद, सुलभ, किफायतशीर आणि विश्वासार्ह मानली जाते. भारतातील 2 रहिवासी जवळच्या डाकघरामार्फत संगणकाच्या सहाय्याने ही सेवा वापरू शकतात. या सुविधेअंतर्गत किमान 1,000 रुपयापासून ते अधिकतम 50,000 रुपयापर्यंत रक्कम डाकघरामार्फत एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे हस्तांतरित केली जाऊ शकते. ही सुविधा सोपी, जलद व आर्थिकदृष्ट्या परवडणारी असते. 3. आंतरराष्ट्रीय निधी हस्तांतरण IMT. आंतरराष्ट्रीय निधी हस्तांतरण सुविधेअंतर्गत परदेशातून भारतातील वैयक्तिक लाभार्थ्यांनाच पैसे पाठवता येतात. ही सुविधा फक्त वैयक्तिक म्हणजे कुटुंब लाभार्थ्यांनाच दिली जाते. ती संस्था, कंपनी, संघटना यांना उपलब्ध नसते. हा आंतरराष्ट्रीय स्तरावर निधी हस्तांतरणाचा जलद व सोपा मार्ग आहे. भारतीय डाक विभाग, भारत सरकार आणि वेस्टर्न युनियन फिनान्शियल सर्व्हिसेसच्या प्रगत प्रणालीद्वारे डाकघरातून ही सुविधा ग्राहकांना उपलब्ध करून दिली जाते. या प्रगत प्रणालीद्वारे जगभरातील 195 देश व प्रांतांमधून भारतात त्वरित पैसे पाठवले जाऊ शकतात. दुसरा प्रश्न. सागरी विम्याचे प्रकार स्पष्ट करा. उत्तर: सागरी विम्याचे प्रकार एकूण 9 आहेत. 1. प्रवास विमा. 2. वेळ विमा. 3. मिश्र विमा. 4. मूल्याधारित विमा. 5. ब्लँकेट किंवा संपूर्ण विमा. 6. बंदर जोखीम विमा. 7. संमिश्र विमा. 8. एक जहाज विमा. 9. ताफा किंवा एक गठ्ठा विमा. आपण आता या सर्व मुद्द्यांचं स्पष्टीकरण करूया. 1. प्रवास विमा. या विमापत्रात जहाजावरील मालाचा विमा विशिष्ट सागरी प्रवासापुरताच उतरवला जातो. ज्या ठिकाणाहून माल निघणार आहे व ज्या ठिकाणी पोहोचणार आहे
या दरम्यानचा वेळ हा मुद्दा विचारात घेता हा विमा उतरवला जातो. 2. वेळ विमा टाईम पॉलिसी. या प्रकारच्या विमापत्रात फक्त मुदतीचा उल्लेख केलेला असतो. हा साधारणपणे 1 वर्षाच्या कालावधीसाठी घेतला जातो. विमाधारक हवे असेल त्याप्रमाणे अटीचा समावेश करू शकतो, नूतनीकरण करू शकतो. 3. मिश्र विमा मिक्स्ड पॉलिसी. हे सागरी प्रवास विमापत्र व सागरी वेळ विमापत्र या दोन्ही प्रकारच्या विमापत्रांचे मिश्रण आहे. या दोन्हींपासून होणाऱ्या धोक्यांचे संरक्षण मिश्र विमा पॉलिसीमध्ये मिळते. 4. मूल्याधारित विमा व्हॅल्यूड पॉलिसी. विमेमालाचे मूल्य विमाधारक व विमा कंपनी यांच्यात विमा करार करतानाच संमत होऊन त्यानुसार ते ज्या विमापत्रात नमूद केले जाते त्या विमापत्राला मूल्यांकित विमापत्र म्हणतात. 5. ब्लँकेट किंवा संपूर्ण विमा ब्लँकेट पॉलिसी. सदर विमा संरक्षणाच्या आवश्यक प्रमाणात जास्तीत जास्त मर्यादेसाठी घेतला जातो आणि विमा हप्त्यांची संपूर्ण रक्कम विम्याच्या सुरुवातीलाच विमाधारकाकडून देय असते. या करारात वस्तू, स्वरूप, विशिष्ट मार्ग, प्रवासाची ठिकाणे यांचा अंतर्भाव असतो. 6. बंदर जोखीम विमा पोर्ट रिस्क पॉलिसी. ठराविक कालावधीत जहाज बंदरात नांगरलेले असताना जर जहाजाला काही धोका पोहोचला तर त्याची नुकसान भरपाई करून देण्याची हमी या विमापत्राद्वारे दिली जाते. जहाजाचे मालक या प्रकारचा विमा उतरवतात. 7. संमिश्र विमा मिक्स्ड पॉलिसी. या प्रकारचा विमा एकापेक्षा अधिक विमा हमीदारांकडून घेतला जाऊ शकतो. जेव्हा विम्याची रक्कम मोठी असते तेव्हा असा विमा घेतला जाऊ शकतो. या प्रकारानुसार प्रत्येक विमा हमीदाराचे दायित्व हे वेगळे आणि विशिष्ट असते. 8. एक जहाज विमा सिंगल वेसल पॉलिसी. हा विमा प्रकार लहान जहाज मालकांसाठी किंवा संपूर्ण ताफ्यात एकच जहाज असणाऱ्या जहाज मालकांसाठी उपयुक्त आहे. 9. ताफा किंवा एक गठ्ठा विमा व्हॅल्यूड पॉलिसी. या विमा प्रकारामध्ये एकाच विम्यात एकाच मालकाच्या अनेक जहाजांचा विमा उतरवला जातो. एक गठ्ठा विम्यात मालवाहतूक करणाऱ्या सर्व प्रकारच्या जहाजांच्या नुकसानाचा विमा घेतला जातो, ज्यामध्ये रेल्वे, रस्ता आणि समुद्रमार्गे होणाऱ्या नुकसानाचा अंतर्भाव होतो. तिसरा प्रश्न, गोदामाचे प्रकार सांगा. आता गोदामाचे प्रकार चौकटीमध्ये दाखवलेले आहेत. खाजगी गोदामे, करदेय गोदामे, शासकीय गोदामे, शीतगृहे, सार्वजनिक गोदामे, करदत्त गोदामे, सहकारी गोदामे. आता या गोदामांच्या प्रकारांचं स्पष्टीकरण पाहूया. 1. खाजगी गोदामे प्रायव्हेट वेअरहाऊसेस. खाजगी गोदामे म्हणजे उत्पादनकर्ते, मोठे व्यापारी यांनी त्यांच्या मालाची साठवण करण्यासाठी स्थापन केलेली गोदामे होत. मोठी वार्षिक उलाढाल असलेल्या कंपन्या व मोठे व्यापारी कायमस्वरूपी गोदामे बनवतात. 2. सार्वजनिक गोदामे पब्लिक वेअरहाऊसेस. भाडेतत्वावर सर्वसामान्यांना, मध्यम व छोट्या व्यावसायिकांना गोदामांची सोय उपलब्ध करून देण्यासाठी स्थापन झालेल्या गोदामांना सार्वजनिक गोदामे म्हणतात. अशा प्रकारची गोदामे व्यक्ती, भागीदारी संस्था, गोदाम कंपनी यांच्याकडून सार्वजनिक स्वरूपात चालवली जातात. गोदामे रेल्वे स्थानके, महामार्ग इत्यादी वाहतुकीची सोय लक्षात घेऊन बांधली जातात. 3. करदेय गोदामे बॉन्डेड वेअरहाऊसेस. करदेय गोदामे सरकारी परवानगीने आयात मालाचा साठा करण्यासाठी कर भरून वापरता येतात. अशी गोदामे बंदराजवळ असतात. सीमाशुल्क अधिकाऱ्यांमार्फत या गोदामांचे नियंत्रण व संचालन केले जाते. आयातदार जहाजामधून माल उतरवून या गोदामांमध्ये साठवण करतात व सोयीनुसार माल घेऊन जातात. 4. करदत्त गोदामे ड्युटी पेड. सीमाशुल्क भरल्यानंतर जर आयात व्यापाराला मालाच्या वाहतुकीचा प्रश्न निर्माण झाला तर अशा प्रकारच्या गोदामात माल साठवता येतो. सर्व करदत्त गोदामे सार्वजनिक असतात. ज्या व्यापाऱ्यांना माल लवकरच पुनर्निर्यात करायचा असतो व थोड्या काळानंतर काही प्रक्रिया करून पाठवायचा असतो त्यांच्यासाठी ही गोदामे सोयीची असतात. ही गोदामे बंदर किंवा गोदी क्षेत्राजवळ आढळतात. 5. शासकीय गोदामे गव्हर्नमेंट वेअरहाऊसेस. शासकीय किंवा सरकारी गोदामे ही केंद्र सरकार, राज्य सरकार, सार्वजनिक कंपनी व स्थानिक स्वराज्य संस्थांमार्फत चालवली जातात.
ही गोदामे छोटे व्यापारी, शेतकरी, व्यावसायिक इत्यादींसाठी किरकोळ भाडे भरून मालसाठा करण्यास सोयीचे असतात. 6. सहकारी गोदामे कोऑपरेटिव्ह वेअरहाऊसेस. सहकारी गोदामे ही सहकारी संस्थांकडून चालवली व नियंत्रित केली जातात. ग्रामीण भागातील शेतकरी व व्यापारी यांच्यासाठी ही गोदामे सोयीची असतात. 7. शीतगृहे कोल्ड स्टोरेज वेअरहाऊसेस. नाशवंत माल, मासे, दुग्धजन्य पदार्थ, भाजीपाला, फळे इत्यादी साठवण्यासाठी शीतगृहे सुविधा पुरवतात. शीतगृहांमध्ये मालाचा साठा करून कमी तापमानाला गोठवला जातो, जेणेकरून त्याचा भविष्यात वापर करणे शक्य होते. प्रश्न 4. बँकेची उपयुक्तता कार्ये सांगा. उत्तरामध्ये एकूण 6 कार्ये दिलेली आहेत. 1. धनादेश व ड्राफ्ट सुविधा. 2. सुरक्षित जमा कक्ष किंवा लॉकर सुविधा. 3. प्रकल्प अहवाल. 4. भेट धनादेश. 5. हमी अंडररायटिंग सेवा. 6. सोने गुंतवणुकी संदर्भातील सेवा. या मुद्द्यांचं स्पष्टीकरण पाहूया आपण. 1. धनादेश व ड्राफ्ट सुविधा. बँक आपल्या खातेदारांना धनादेश म्हणजे चेक पुस्तिका उपलब्ध करून देते. खातेदार व बिगर खातेदारांना इतरांची देणी देण्यासाठी ड्राफ्टची सुविधा देते. यासाठी काही अधिकचे शुल्क म्हणजे कमिशन बँक आकारते. 2. सुरक्षित जमा कक्ष सेफ डिपॉझिट वॉल्ट म्हणजे लॉकर सुविधा. बँक आपल्या खातेदारांना त्यांच्या मौल्यवान वस्तू, दागदागिने, महत्त्वाची कागदपत्रे सुरक्षित ठेवण्यासाठी भाडेतत्वावर लॉकर उपलब्ध करून देते. 3. प्रकल्प अहवाल प्रोजेक्ट रिपोर्ट. बँका आपल्या ग्राहकांना बाजारपेठेतून निधी मिळवण्यासाठी उपयुक्त व सरकारी अधिकाऱ्यांच्या मंजुरीच्या दृष्टीने आवश्यक असा प्रकल्प अहवाल व व्यवहार्यता अभ्यास अहवाल तयार करून देतात. 4. भेट धनादेश गिफ्ट चेक्स. बँक आपल्या खातेदारांना व बिगर खातेदारांना भेट धनादेश व सोने नाणी गोल्ड कॉईन्स उपलब्ध करून देते. विविध प्रसंगी इतरांना भेट देण्यासाठी खातेदार याचा उपयोग करू शकतो. उदाहरणार्थ लग्न समारंभ, वाढदिवस, विवाह वाढदिवस इत्यादी. 5. हमी अंडररायटिंग सेवा. व्यावसायिक बँका खातेदारांच्या वतीने किंवा साठी भागविमेकरी म्हणून ही सुविधा उपलब्ध करून देतात. वितरित न झालेले समभाग हे या बँकांकडून विकत घेतले जातात. 6. सोने गुंतवणुकी संदर्भातील सेवा गोल्ड सर्व्हिसेस. सोने व्यवहारासंबंधी सुविधा पुरवण्यास व्यावसायिक बँकांनी सुरुवात केली आहे. ग्राहकांच्या वतीने मोठ्या प्रमाणात सोने खरेदी करून विक्री केली जाते. गोल्ड फंड गोल्ड ETF मध्ये गुंतवणुकी संदर्भात ही बँक मार्गदर्शन करते. प्रश्न 5. संप्रेषणाची पारंपरिक साधने सांगा. उत्तर टपाल सेवा. 1. अंतर्देशीय पत्र. 2. बंद पाकिट. 3. पार्सल. 4. बुक पोस्ट. याचं आपण स्पष्टीकरण करूया. अंतर्देशीय पत्र. अंतर्देशीय पत्राचा वापर लिखित संदेश पाठवण्यासाठी केला जातो. अंतर्देशीय पत्र घडी घालून चिकटवावे लागते. त्यातील मजकूर दुसऱ्याला वाचता येत नाही. आपल्याच देशात लिखित संदेश पाठवण्यासाठी अंतर्देशीय पत्रे उपलब्ध आहेत. बंद पाकिट एन्व्हलप. सदर पाकिट अथवा साध्या पाकिटावर पोस्टाची तिकिटे लावून संदेश पाठवता येतो. बंद पाकिटातून नोकरी अर्ज, चेक, फोटो, संदेश पाठवता येतात. याद्वारे जास्त गुप्तता व सुरक्षितता पाळली जाते. पार्सल. एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पोस्टाद्वारे वस्तू पाठवण्यासाठी पार्सल सुविधा उपलब्ध असते. विशिष्ट आकार आणि वजनाच्या पार्सलची ने-आण केली जाते. देशांतर्गत किंवा देशाबाहेर प्रतिबंधित वस्तूंव्यतिरिक्त सर्व वस्तू पार्सलद्वारे पाठवता येतात. या सेवेअंतर्गत पार्सलचा विशिष्ट रकमेपर्यंत विमा उतरवता येतो. बुक पोस्ट. छापील पुस्तके, नियतकालिके, शुभेच्छापत्रे इत्यादी बुक पोस्ट सेवेद्वारे पाठवता येतात. पाकिटावर बुक पोस्ट असे स्पष्टपणे लिहावे लागते. पाकिट बंद करता येते परंतु चिकटवता येत नाही. 6वा प्रश्न. हवाई वाहतुकीच्या मर्यादा सांगा. उत्तर हवाई वाहतुकीच्या मर्यादा. 1. सर्वात महागडा प्रकार. इतर वाहतूक साधनांचा विचार करता हवाई वाहतूक खूप महाग म्हणजे खर्चिक असते. 2. विपरीत हवामानाचा परिणाम. हवेत झालेले अचानक बदल जसे खूप मोठा पाऊस, बर्फ पडणे, ढग दाटून येणे यांचा हवाई
वाहतुकीवर परिणाम होतो. 3. कमी अंतरासाठी अयोग्य. हवाई वाहतुकीद्वारे प्रवासी व मालाची वाहतूक खूप लांब अंतरावर करणे सोयीचे असते. जड व मोठ्या आकारमानाच्या वस्तू वाहतुकीसाठी हा प्रकार कमी अंतरासाठी अयोग्य व खर्चिक असतो. 4. खूप मोठी भांडवल गुंतवणूक. इतर वाहतूक साधनांचा विचार केला असता हवाई वाहतुकीसाठी खूप मोठी भांडवल गुंतवणूक करावी लागते. जसे विमानतळांचे बांधकाम, धावपट्टी, रडार यंत्रणा, विमान निर्मिती यासाठी खूप मोठे भांडवल लागते. 5. आंतरराष्ट्रीय निर्बंध. हवाई वाहतूक ही आकाशमार्गे अनेक देशांच्या सीमा ओलांडून होत असते. त्यासाठी अनेक देशांच्या अनुमतीची आवश्यकता असते. काही देश अनुमती देत नाहीत. अनेक आंतरराष्ट्रीय बंधनांचे पालन करावे लागते. 6. मर्यादित वहन क्षमता. इतर वाहतूक साधनांबरोबर तुलना केली असता हवाई वाहतुकीद्वारे प्रवाशांच्या संख्येवर तसेच मालवाहतुकीवरही मर्यादा येते. मर्यादित प्रवासी संख्या वाहून नेता येते. अवजड व मोठे आकारमान असलेल्या वस्तूंची वाहतूक अशक्य असते. 7वा प्रश्न, गोदामांची कार्ये सांगा. चौकटीमध्ये दिलेली आहेत. मालाची साठवण, जोखीम पत्करणे, वर्गवारी आणि प्रतवारी, वेळ आणि स्थल उपयोगिता, किंमत स्थिरीकरण, वित्तपुरवठा, वाहतूक, प्रक्रिया करणे. आता या मुद्द्यांचे सगळे आपण स्पष्टीकरण करूया. 1. मालाची साठवण किंवा संचयन. मालाची साठवण हे गोदामाचे मुख्य किंवा मूलभूत कार्य आहे. त्वरित उपभोगासाठी आवश्यक नसणारी उत्पादने गोदामामध्ये साठवली जातात व मागणी किंवा आवश्यकतेनुसार पुरवली जातात. 2. किंमत स्थिरीकरण. बाजारपेठेमध्ये वस्तूंच्या किमती स्थिर ठेवणे व किमतीवर नियंत्रण ठेवण्यामध्ये गोदामे महत्त्वाची भूमिका बजावतात. बाजारपेठेमध्ये मालाचा तुटवडा असेल तेव्हा गोदामातून त्वरित माल पुरवठा केला जातो. त्यामुळे मागणी व पुरवठ्याचे संतुलन साधले जाते आणि किमती स्थिर राखण्यास मदत होते. 3. जोखीम पत्करणे. गोदामाची काळजी घेणारा कर्मचारी गोदामात ठेवलेल्या मालाला पूर्णतः जबाबदार असतो. माल पूर्णपणे सुरक्षित ठेवणे हे त्याचे कर्तव्य असते. गोदामे अशा ठिकाणी बांधली जातात की ज्यामुळे कमीत कमी नुकसान होईल. 4. वित्तपुरवठा. गोदाम मालक साठवलेल्या मालाची पावती देतो. त्या पावतीच्या आधारे वित्तीय कंपन्या अर्थपुरवठा करतात. बँकांकडून कर्ज घेऊ शकतात. अशा पद्धतीत गोदामे व्यावसायिकांसाठी अर्थपुरवठा करण्याचे काम करतात. 5. वर्गवारी आणि प्रतवारी. गोदामे मालाच्या प्रतीनुसार वर्गवारी व त्यांना चिन्ह देण्याचे कार्य उत्पादक, घाऊक व्यापारी व माल आयात करणाऱ्यांच्या वतीने करतात. तसेच माल हाताळण्यास सुलभ होण्यासाठी पॅकेजिंगची सुविधा पुरवतात. 6. वाहतूक. मोठ्या प्रमाणावर मालसाठा करणाऱ्यांसाठी गोदामांकडून वाहतूक व्यवस्था पुरवली जाते, ज्यामध्ये माल उत्पादन स्थानापासून गोळा करणे आणि माल साठवण करणाऱ्यांच्या विनंतीवरून ज्या ठिकाणी मालाची पोहोच द्यायची त्या ठिकाणी पोहोचवला जातो. 7. वेळ आणि स्थल उपयोगिता. मालाला मागणी येईपर्यंत गोदामात माल साठवल्याने गोदामे वेळ उपयोगिता निर्माण करतात. तसेच ज्या ठिकाणी मालाला मागणी आहे त्या ठिकाणी माल साठवून स्थल उपयोगिता निर्माण करतात. 8. प्रक्रिया करणे. काही विशिष्ट माल जसाच्या तसा वापरात आणता येत नाही. त्याला वापरात आणण्यासाठी प्रक्रियेची गरज असते. उदाहरणार्थ तांदूळ पॉलिश केले जातात, फळे पिकवली जातात. प्रश्न 8वा. खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. आता सविस्तर उत्तरे लिहा असा हा दीर्घोत्तरी प्रश्न आहे. त्यात 6 प्रश्न आहेत. 1. विमा म्हणजे काय? विम्याची तत्वे स्पष्ट करा. 2. बँकेचा अर्थ स्पष्ट करून बँकांचे विविध प्रकार स्पष्ट करा. 3. गोदाम म्हणजे काय? गोदामाचे विविध प्रकार स्पष्ट करा. 4. व्यावसायिक सेवा म्हणजे काय? विविध व्यावसायिक सेवा स्पष्ट करा. 5. संप्रेषण म्हणजे काय? संप्रेषणाचे विविध प्रकार स्पष्ट करा. 6. रस्ते वाहतूक म्हणजे काय? रस्ते वाहतुकीचे फायदे आणि मर्यादा सांगा. आता या सर्व प्रश्नांची सविस्तर उत्तरं लिहायची आहेत. 1. विमा म्हणजे काय? विम्याची तत्वे स्पष्ट करा. उत्तर. अर्थ. विमा हा एक करार असून त्याद्वारे विमा कंपनी विमेदाराने दिलेल्या मोबदल्यात विमेदाराला करारात नमूद केलेल्या संभाव्य धोक्यांपासून नुकसान झाल्यास त्याची भरपाई देण्याचे आश्वासन देते. व्याख्या. विमा कायदा 1938 मध्ये दिलेल्या व्याख्येनुसार विमा ही एक तरतूद आहे जी एका जाणकार व्यक्तीने भविष्यातील अनिश्चित बाबींबद्दल केलेली असते. विम्याची तत्वे चौकटीमध्ये आहेत, क्रमाने पाहू. परमोच्च विश्वास तत्व, नुकसान भरपाईचे तत्व, योगदानाचे तत्व, सर्वसाधारण कारण तत्व, विमा हिताचे तत्व, प्रत्यासन तत्व,
नुकसान कमी करण्याचे तत्व. आता याचं आपल्याला स्पष्टीकरण पण करायचं आहे सविस्तर. 1. परमोच्च विश्वास तत्व. विम्याच्या या तत्वाप्रमाणे विमा करारातील दोन्ही पक्षांनी म्हणजे विमेदार व विमेकरी म्हणजे कंपनी यांनी आपापली मूलभूत वस्तुस्थिती विश्वासाने एकमेकांना सत्य व असंदिग्ध भाषेत स्पष्ट करणे आवश्यक आहे. स्पष्ट व सत्य माहिती न दिल्यास विम्याचा दावा पूर्ण करणे कंपनीला अशक्य होते. 2. विमा हिताचे तत्व. विमा हिताचे तत्व म्हणजे विषय बाबीमध्ये असलेले विमाधारकाचे आर्थिक हित होय. विमा हित तत्वाप्रमाणे ज्या मालमत्तेचा वा व्यक्तीचा विमा उतरवायचा आहे त्या मालमत्तेमध्ये वा व्यक्तीमध्ये विमाधारकाचा प्रत्यक्ष आर्थिक संबंध असला पाहिजे. 3. नुकसान भरपाईचे तत्व. नुकसान भरपाई म्हणजे विमाधारकाला अनिश्चित घटना घडण्यापूर्वी तो पूर्वी ज्या परिस्थितीमध्ये होता त्याच आर्थिक स्थितीत ठेवण्याचे दिलेले हमीपत्र होय. या तत्वानुसार विमित धोका प्रत्यक्ष घडला तर विमा कंपनी विमाधारकाला विम्याची संपूर्ण रक्कम किंवा त्याचे जेवढे आर्थिक नुकसान झाले आहे ती रक्कम या दोन रकमांपैकी जी रक्कम कमी असेल तेवढीच भरपाई देण्याचे आश्वासन देते. जीवन विमा करारामध्ये हे तत्व लागू होत नाही. 3. प्रत्यासन किंवा अधीनतेचे तत्व. हे तत्व नुकसान भरपाईच्या सर्व करारांसाठी लागू आहे. विम्याचे हे तत्व असे सांगते की विमा कंपनीने विमेदाराला कराराप्रमाणे नुकसान भरपाईची संपूर्ण रक्कम दिल्यानंतर विमा कंपनीला विमेदाराचे त्या वस्तूसंबंधी सर्व हक्क प्राप्त होतात. 5. योगदानाचे तत्व. विम्याच्या या तत्वानुसार जर विमाधारकाने एकाच मालमत्तेचा 2 किंवा जास्त विमा कंपन्यांकडे विमा उतरवला असेल आणि कोणत्याही एका विमा कंपनीने विमाधारकाला नुकसान भरपाईची संपूर्ण रक्कम दिली असेल तर ती विमा कंपनी इतर विमा कंपन्यांकडून त्यांच्याकडील विमापत्राच्या मूल्याच्या प्रमाणात नुकसान भरपाईची रक्कम वसूल करू शकते. 6. नुकसान कमी करण्याचे तत्व. अनिश्चित घटनेबाबत विमाधारकाने सर्व प्रकारचे प्रयत्न करणे व नुकसान कमी होईल हे पाहणे आवश्यक आहे. मालमत्तेचे रक्षण करणे व तोटा टाळणे ही विमाधारकाची जबाबदारी मानली जाते. 7. सर्वसाधारण कारण तत्व किंवा निकटतम तत्व. विम्याच्या या तत्वानुसार जेव्हा विमित वस्तूचे एकापेक्षा जास्त कारणांमुळे नुकसान होते तेव्हा विमा कंपनी नुकसानाचे सर्वात निकटचे कारण कोणते आहे हे शोधते व ते कारण करारात नमूद केलेल्या सर्वसाधारण कारणांपैकी असेल तर विमा कंपनी नुकसान भरपाई देण्यास जबाबदार ठरते, अन्यथा नाही. हे तत्व आयुर्विम्याव्यतिरिक्त अन्य सर्व विमा करारांना लागू पडते. दुसरा प्रश्न आहे, बँकेचा अर्थ स्पष्ट करून बँकांचे विविध प्रकार स्पष्ट करा. उत्तर. अर्थ. पैसा आणि पत यांचा व्यवहार करणाऱ्या संस्थेस बँक म्हटले जाते. सर्वसामान्य जनतेकडून ठेव रूपाने पैसे गोळा करून त्या पैशातून विविध कारणांसाठी अथवा उद्देशांसाठी ज्यांना कर्ज व उचल रकमांची गरज आहे त्यांना ते उपलब्ध करून देण्याचे कार्य बँक करते. बँकिंग नियमन कायदा 1949 नुसार जी संस्था कर्ज देण्यासाठी अथवा गुंतवणुकीसाठी लोकांकडून मागता क्षणी ताबडतोब व मुदतीप्रमाणे परत करण्यासाठी ठेवी स्वीकारते व या ठेवी परत काढण्यासाठी चेक्स, ड्राफ्ट वा अन्य प्रकारे सुविधा उपलब्ध करून देते ती संस्था म्हणजे बँक होय. बँकांचे प्रकार. आता पहा, हा दीर्घोत्तरी प्रश्न आहे आणि बँकांचे हे इतके प्रकार आहेत 8 आणि त्यांचे उपप्रकार पण आहेत. परीक्षेमध्ये एवढं उत्तर किंवा एवढा मोठा प्रश्न येत नाही. बँकांचे काही प्रकार विचारले जातील, पण आता इथे प्रश्न विचारलेले आहे बँकांचे प्रकार म्हणून आपण या सगळ्या मुद्द्यांचं स्पष्टीकरण थोडक्यात पाहूया. परीक्षेत एवढं सगळं येणार नाही, यातले काही प्रकार येतील. 1. मध्यवर्ती बँक, सहकारी बँक, विनिमय बँक, बचत बँक, विशेष बँक, व्यावसायिक बँक, औद्योगिक विकास बँक, प्रादेशिक ग्रामीण बँक, गुंतवणूक बँक आणि खाली उपप्रकार आहेत. प्राथमिक पतसंस्था, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका, राज्य सहकारी बँक, निर्यात आणि आयात बँक, राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँक, सार्वजनिक क्षेत्रातील बँका, खाजगी क्षेत्रातील बँका, परदेशी बँका, भारतीय लघु उद्योग विकास बँक. आता ह्यांचं आपण स्पष्टीकरण थोडक्यात करूया. परीक्षेत एवढं सगळं येणार नाही, यातले काही प्रकार येतील. 1. मध्यवर्ती बँक. देशाच्या बँकिंग सेवेत मध्यवर्ती बँक ही सर्वोच्च बँक म्हणून कार्य करते.
प्रत्येक देशाची स्वतःची अशी मध्यवर्ती बँक असते जी देशातील चलनांच्या व्यवहारावर नियंत्रण ठेवते. भारतात रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ही मध्यवर्ती बँक म्हणून ओळखली जाते. रिझर्व्ह बँकेची स्थापना सन 1945मध्ये झाली. रिझर्व्ह बँक चलनी नोटांची व नाण्यांची निर्मिती करते, देशाच्या आर्थिक व्यवहारांवर नियंत्रण ठेवते, पतधोरण ठरवते, सरकारची बँक म्हणून कार्य करते. या बँकेस बँकांची शिखर बँक म्हणतात. 2. व्यावसायिक बँका. व्यावसायिक बँका देशाच्या आर्थिक व सामाजिक विकासात महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात. या बँका लोकांकडून ठेवी स्वीकारून व्यापारी, उद्योजक आणि व्यावसायिक यांना रोकड पत म्हणजे कॅश क्रेडिट, अधिकर्ष सवलत इत्यादी मार्गांनी अल्प मुदतीसाठी कर्ज पुरवठा करतात. या व्यतिरिक्त व्यापारी बँका धनादेश व हुंड्यांचे पैसे जमा करणे किंवा गोळा करणे, एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पैसे पाठवणे इत्यादी सेवा पुरवतात. व्यावसायिक बँका पुढील 3 प्रकारच्या असतात. सार्वजनिक क्षेत्रातील बँका. ज्या बँकांमध्ये भारत सरकार आणि रिझर्व्ह बँक यांचा मालकी हक्कात मोठा सहभाग असतो त्या बँका म्हणजे सार्वजनिक क्षेत्रातील बँका होत. उदाहरणार्थ स्टेट बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ बडोदा इत्यादी. खाजगी क्षेत्रातील बँका. ज्या बँकांच्या भाग भांडवलात खाजगी व्यक्तींचा मोठा हिस्सा असतो त्यांना खाजगी क्षेत्रातील बँका म्हणतात. उदाहरणार्थ HDFC, ICICI बँक इत्यादी. परदेशी बँका. ज्या बँकांची नोंदणी परदेशात झालेली असते आणि त्यांचे मुख्यालय कार्यालय परदेशात असते मात्र आपल्या देशात त्यांच्या शाखा असतात त्यांना परदेशी बँका म्हणतात. उदाहरणार्थ अमेरिकन एक्सप्रेस, स्टँडर्ड चार्टर्ड इत्यादी. 3. सहकारी बँका. सहकार कायद्याखाली नोंदवल्या जाणाऱ्या वित्तीय संस्थांना सहकारी बँका म्हणतात. या बँकांचा मुख्य उद्देश आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या व्यक्तींना वित्तपुरवठा उपलब्ध करून देणे हा असतो. ग्रामीण भागातील शेतकरी व लघु उद्योजकांना या बँका अर्थसहाय्य करतात. तसेच या बँका निमशहरी व ग्रामीण भागात अधिक लोकप्रिय असतात. सहकारी बँकांचे पुढील 3 प्रकार आहेत. प्राथमिक पतसंस्था. एकाच ठिकाणी राहणाऱ्या ग्रामीण क्षेत्रातील अथवा छोट्या शहरातील कर्जदार आणि बिगर कर्जदार सभासद ही संस्था स्थापन करतात. या संस्थांचे कार्यक्षेत्र त्या स्थानिक गाव अथवा शहरापुरते मर्यादित असते. जिल्हा मध्यवर्ती बँकांकडून त्यांना वित्तपुरवठा केला जातो. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका. या बँका जिल्हा पातळीवर कार्यरत असतात. प्राथमिक पतपुरवठा संस्था या जिल्हा बँकांच्या सभासद असतात. त्या जिल्ह्यात कार्यरत असलेल्या प्राथमिक पतपुरवठा संस्था व राज्य सहकारी बँक यांच्यातील दुवा म्हणून कार्य करतात. राज्य सहकारी बँक. त्या राज्यातील राज्य सहकारी बँक ही सहकारी पतपुरवठ्याची शिखर बँक म्हणून कार्य करते. विविध क्षेत्रातील निधींचा वापर करून नियोजन करून पतपुरवठा नियंत्रित करण्याचे काम राज्य सहकारी बँक करते. राज्य सहकारी बँक प्रथम जिल्हा बँकेला व जिल्हा बँक प्राथमिक पतपुरवठा संस्थेला वित्तपुरवठा करून त्यांच्यामार्फत सामान्य कर्जदारांपर्यंत पतपुरवठा करते. 4था प्रकार औद्योगिक विकास बँक. नवीन तंत्रज्ञानाचा फायदा घेण्यासाठी विस्तार आणि आधुनिकीकरण करण्यासाठी नवी यंत्रसामग्री व उपकरणांची आवश्यकता भासते. हा विकास करण्यासाठी विकास बँका मध्यम व दीर्घ मुदतीचा भांडवल पुरवठा करतात. या वित्तपुरवठ्याबरोबरच नव्या कंपन्यांनी विक्रीस काढलेले भाग भांडवल अथवा कर्जरोखे विकले गेले नाहीत तर ते विकत घेऊन भांडवल पुरवठा करण्याची सेवा या विकास बँका पुरवतात. उदाहरणार्थ भारतीय औद्योगिक वित्तपुरवठा महामंडळ IFCI. 5. विनिमय बँका. या बँका प्रामुख्याने विदेशी व्यापारासाठी वित्तपुरवठा करण्याचे कार्य करतात. या बँका एका देशातून दुसऱ्या देशात पैसे पाठवणे, परकीय हुंड्यांची वटणावळ, आयात निर्यात व्यापाराला मदत करणे इत्यादी महत्त्वाची कार्य करतात. उदाहरणार्थ हाँगकाँग बँक, बँक ऑफ टोकियो इत्यादी. 6. प्रादेशिक ग्रामीण बँक. ग्रामीण भागातील बँकिंगची सुविधा वाढावी म्हणून 1975मध्ये क्षेत्रीय ग्रामीण बँकांची स्थापना करण्यात आली. या बँकांना काही व्यापारी बँका सहाय्य करतात. या बँकांच्या भांडवलाचा 50% हिस्सा केंद्र सरकार, 35% व्यापारी बँका तर 15% राज्य सरकारने उचललेला असतो. या बँका छोटे व्यापारी, छोटे शेतकरी आणि कृषी विकासाच्या उपक्रमांना वित्तपुरवठा करण्याचे काम करतात. 7. बचत बँक. बचत बँकेचे मुख्य उद्दिष्ट लोकांना बचतीची सवय लावण्याचे असते. भारतामध्ये टपाल बचत बँक, सहकारी बँका, व्यापारी बँका या बँका बचत बँकेची भूमिका बजावताना दिसतात. 8. गुंतवणूक बँक.
गुंतवणूक बँका त्यांच्या ग्राहकांना सल्ला व आर्थिक सहाय्य पुरवण्याचे काम करतात. गुंतवणूक बँकेचे ग्राहक प्रामुख्याने व्यवसाय संस्था आणि सहकारी संस्था असतात. गुंतवणूक बँका संशोधन करून गुंतवणुकीचा योग्य सल्ला देतात. तसेच दोन व्यवसायांचे विलिनीकरण आणि अधिग्रहण यांची सेवा देतात. या बँकांचा ग्राहकांशी थेट संपर्क येत नाही. 9. विशेष बँक. या बँका विशिष्ट क्षेत्रात व्यवसाय स्थापित करण्यासाठी संपूर्ण समर्थन व सर्वतोपरी सहाय्य करतात. विशेष बँकेचे प्रकार पुढीलप्रमाणे आहेत. निर्यात आणि आयात बँक. वस्तूंची निर्यात परदेशात आणि आयात परदेशातून करता यावी या उद्देशाने जे व्यवसाय स्थापन झालेले असतात त्यांना मदत आणि सहाय्य करण्याचे काम भारतीय आयात निर्यात बँक करते. ही बँक निर्यात व आयातीसाठी अर्थपुरवठा तर करतेच, शिवाय आंतरराष्ट्रीय बाजारपेठेसंबंधी आवश्यक माहिती पुरवते. भारतीय लघु उद्योग विकास बँक. 2 एप्रिल 1990 रोजी संसदेमध्ये विशेष अधिनियमाने कायदा संमत करून भारतीय लघु उद्योग विकास बँकेची स्थापना करण्यात आली. लघु उद्योगांना सुलभ कर्ज उपलब्ध करून देण्याचे कार्य सिडबी करते. ही बँक लघु उद्योगांना नवी यंत्रसामग्री विकत घेण्यासाठी तसेच आधुनिकीकरणासाठी वित्तपुरवठा करते. राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँक नाबार्ड. कृषी आणि ग्रामीण क्षेत्राला पतपुरवठा करणारी नाबार्ड ही सर्वोच्च संस्था आहे. कृषी आणि इतर कृषीपूरक तसेच ग्रामीण उद्योगांना उदाहरणार्थ हातमाग, मत्स्योद्योग इत्यादींना क्षेत्रीय ग्रामीण बँकांच्या माध्यमातून लघु आणि दीर्घ मुदतीचा वित्तपुरवठा नाबार्ड बँक उपलब्ध करून देते. प्रश्न 3. गोदाम म्हणजे काय? गोदामाचे विविध प्रकार स्पष्ट करा. उत्तर. अर्थ. ज्या इमारतीत अथवा ठिकाणी मालाची साठवण केली जाते त्याला गोदाम म्हणतात. मोठ्या गोदामात मालाचा साठा किंवा संग्रहण करण्यासाठी जी जी कार्य करावी लागतात त्या सर्वांना साठवण म्हणतात. मालाचे संग्रहण करणे हे विपणनाचे महत्त्वपूर्ण कार्य आहे. साठवण ही संज्ञा देखील मालाचे संग्रहण करण्यासाठीच वापरली जाते. मालाचा साठा मोठ्या प्रमाणात व विशेष पद्धतीने केला जातो तेव्हा त्याला साठवणूक म्हणतात. गोदामांचे प्रकार. खाजगी गोदामे, करदेय गोदामे, शासकीय गोदामे, शीतगृहे, सार्वजनिक गोदामे, करदत्त गोदामे, सहकारी गोदामे. आता या प्रकारांचं आपण स्पष्टीकरण पाहूया. मागच्या प्रश्नातही आपण केले, डबल होत आहे याचं उत्तर. 1. खाजगी गोदामे. खाजगी गोदामे म्हणजे उत्पादनकर्ते, मोठे व्यापारी यांनी त्यांच्या मालाची साठवण करण्यासाठी स्थापन केलेली गोदामे होत. मोठी वार्षिक उलाढाल असलेल्या कंपन्या व मोठे व्यापारी कायमस्वरूपी गोदामे बनवतात. 2. सार्वजनिक गोदामे. भाडेतत्वावर सर्वसामान्यांना, मध्यम व छोट्या व्यावसायिकांना गोदामांची सोय उपलब्ध करून देण्यासाठी स्थापन झालेल्या गोदामांना सार्वजनिक गोदामे म्हणतात. अशा प्रकारची गोदामे व्यक्ती, भागीदारी संस्था, गोदाम कंपनी यांच्याकडून सार्वजनिक स्वरूपात चालवली जातात. गोदामे रेल्वे स्थानके, महामार्ग इत्यादी वाहतुकीची सोय लक्षात घेऊन बांधली जातात. 3. करदेय गोदामे. करदेय गोदामे सरकारी परवानगीने आयात मालाचा साठा करण्यासाठी कर भरून वापरता येतात. अशी गोदामे बंदराजवळ असतात. सीमाशुल्क अधिकाऱ्यांमार्फत या गोदामांचे नियंत्रण व संचालन केले जाते. आयातदार जहाजामधून माल उतरवून या गोदामांमध्ये साठवण करतात व सोयीनुसार माल घेऊन जातात. 4. करदत्त गोदामे. सीमाशुल्क भरल्यानंतर जर आयात व्यापाराला मालाच्या वाहतुकीचा प्रश्न निर्माण झाला तर अशा प्रकारच्या गोदामात माल साठवता येतो. सर्व करदत्त गोदामे सार्वजनिक असतात. ज्या व्यापाऱ्यांना माल लवकरच पुनर्निर्यात करायचा असतो व थोड्या काळानंतर काही प्रक्रिया करून पाठवायचा असतो त्यांच्यासाठी ही गोदामे सोयीची असतात. ही गोदामे बंदर किंवा गोदी क्षेत्राजवळ आढळतात. 5. शासकीय गोदामे. शासकीय किंवा सरकारी गोदामे ही केंद्र, राज्य सरकार, सार्वजनिक कंपनी व स्थानिक स्वराज्य संस्थांमार्फत चालवली जातात. ही गोदामे छोटे व्यापारी, शेतकरी, व्यावसायिक इत्यादींसाठी किरकोळ भाडे भरून मालसाठा करण्यास सोयीचे असतात. 6. सहकारी गोदामे. सहकारी गोदामे ही सहकारी संस्थांकडून चालवली व नियंत्रित केली जातात. ग्रामीण भागातील शेतकरी व व्यापारी यांच्यासाठी ही गोदामे सोयीची असतात. 7. शीतगृहे. नाशवंत माल, मासे, दुग्धजन्य पदार्थ, भाजीपाला, फळे इत्यादी साठवण्यासाठी शीतगृहे सुविधा पुरवतात. शीतगृहांमध्ये मालाचा साठा करून कमी तापमानाला गोठवला जातो जेणेकरून त्याचा भविष्यात वापर करणे शक्य होते. 4था प्रश्न. व्यावसायिक सेवा म्हणजे काय? विविध व्यावसायिक सेवा स्पष्ट करा. उत्तर. अर्थ. व्यवसाय यशस्वीपणे चालवण्यासाठी ज्या सेवांची आवश्यकता असते त्यांना व्यावसायिक अनुषंगिक सेवा म्हणतात.
वस्तू किंवा सेवा उत्पादित झाल्यापासून ते अंतिम ग्राहकांपर्यंत उपभोगासाठी पोहोचेपर्यंत प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या व्यावसायिक सेवा उपयुक्त ठरतात. यामध्ये एखाद्या व्यावसायिक प्रक्रियेला एकतर मदत होते किंवा संबंधितांना त्या प्रत्यक्षपणे देण्यात येतात. या सेवा अदृश्य आहेत व ग्राहकांसाठी त्या सह उत्पादित आहेत. म्हणूनच या सेवांचा साठा करून ठेवता येत नाही. त्या एकाच वेळी उत्पादित व उपभोगल्या जातात. सेवा या निसर्गतः अदृश्य, भिन्न, अविभाज्य, विसंगत व नाशिवंत आहेत. व्यवसाय सेवांमध्ये प्रामुख्याने पुढील प्रकार आहेत. 1. बँकिंग, 2. विमा, 3. परिवहन, 4. गोदाम, 5. संचार. व्याख्या. अमेरिकन मार्केटिंग असोसिएशनने व्यावसायिक सेवांची व्याख्या पुढीलप्रमाणे केली आहे. विक्री किंवा वस्तूंच्या विक्री संदर्भात देण्यात येणाऱ्या कृती, फायदे किंवा समाधान. व्यवसाय सेवांचे प्रकार. व्यवसाय सेवा बँकिंग, विमा, वाहतूक, गोदाम, संप्रेषण यांचं स्पष्टीकरण आपण पाहूया. 1. बँकिंग सेवा. आधुनिक काळात प्रत्येक व्यवसायाला मोठ्या प्रमाणात उत्पादन करावे लागते. या उत्पादनासाठी भांडवल किंवा वित्तपुरवठ्याची आवश्यकता असते. व्यवसायाला आवश्यक वित्तपुरवठा करणाऱ्या व्यावसायिक सेवेला बँकिंग सेवा म्हणतात. व्यवसायाला आवश्यक त्या मालमत्ता खरेदी करण्यासाठी आणि दैनंदिन खर्चासाठी कर्जरूपाने बँका वित्तपुरवठा करतात. म्हणजेच व्यवसायाची कर्जाची गरज बँका भागवतात. या व्यतिरिक्त बँका धनाकर्ष म्हणजे ड्राफ्ट, धनादेश, लॉकर, अधिविकर्ष सवलत, डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड यासारख्या इतर सुविधाही व्यवसायांना पुरवतात. 2. विमा सेवा. विशिष्ट फी, ज्याला विमा हप्ता म्हणतात, तो आकारून विमा कंपन्या व्यावसायिकांचा धोका स्वतः स्वीकारतात. व्यवसायामध्ये वस्तूच्या उत्पादन पायरीपासून ते वस्तू ग्राहकांपर्यंत उपभोगासाठी पोहोचेपर्यंत अनेक धोके संभवत असतात. विमा कंपनी विमा करारावर सही घेऊन व करार करून विमेदाराला एका ठराविक मुदतीनंतर अथवा एखाद्या दुर्घटनेच्या वेळी विशिष्ट ठराविक रक्कम देण्याचे वचन देते. अशा प्रकारे विमा कंपनी व्यावसायिकांना विम्याच्या वेगवेगळ्या सेवा उपलब्ध करून देऊन व्यावसायिक धोक्यांपासून संरक्षण करते आणि त्यांना त्यांच्या दैनंदिन कारभारावर लक्ष केंद्रित करण्यास सहाय्य करते. 3. वाहतूक सेवा. वाहतूक सेवेमुळे स्थान उपयोगिता निर्माण होते. एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी वस्तू अथवा व्यक्ती यांना स्थलांतरित करण्याची सेवा म्हणजे वाहतूक होय. एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी कच्चा माल, पक्का माल, मनुष्यबळ इत्यादी नेण्याची सुविधा म्हणजे वाहतूक होय. व्यवसायाच्या विकासामध्ये वाहतुकीची भूमिका अत्यंत महत्त्वाची असते. कारण या सुविधेमुळेच कच्चा माल, उत्पादित पक्का माल व मजुरांसारखे मनुष्यबळ एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी स्थलांतरित करणे शक्य होते. जगातल्या सर्व विकसित देशांमधील वाहतुकीच्या साधनांच्या उपलब्धतेमुळेच त्या देशांचा विकास झाला आहे. 4. साठवणूक किंवा गोदामांची सेवा. साठवणूक या कार्यामुळे वेळ उपयोगिता निर्माण होते. योग्य वेळी योग्य वस्तू उपलब्ध होते. सध्याच्या आधुनिक जगात माल साठवणूक व्यवस्थेस अनन्यसाधारण महत्त्व आले आहे. नियमितपणे माल साठवून ठेवण्याची व्यवस्था करणे म्हणजे मालसाठा व्यवस्था होय. वस्तू उत्पादित होण्याची वेळ आणि तिचा वापर होण्याची वेळ यात अनेकदा अंतर असते. अशा वेळी तो उत्पादित माल व त्या मालाचा प्रत्यक्ष वापराच्या वेळेपर्यंत सुरक्षित ठेवण्याची सुविधा ही साठवणूक असेल तरच सहज शक्य होते. साठवणूक कार्यामुळे प्रमाणीकरण, प्रतवारी, वजन, बांधणी, नावछपाई इत्यादी कार्ये शक्य होतात व मागणीनुसार पुरवठा शक्य झाल्यामुळे किमतीवर नियंत्रण राखता येते. 5. संदेशवहन सेवा. संदेशवहन हा व्यापाराला सहाय्यभूत ठरणारा एक महत्त्वाचा घटक आहे. जॉर्ज टेरी यांच्या मतानुसार संदेशवहन ही एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे कल्पना, वस्तुस्थिती, माहिती इत्यादींची देवाणघेवाण करण्याची प्रक्रिया होय. पत्र, टेलिफोन, इंटरनेट, मोबाईल, दूरदर्शन, टेलेक्स, फॅक्स, कुरिअर, आकाशवाणी, छापील माध्यमे इत्यादी संदेशवहनाचे विविध प्रकार आहेत. या सर्व माध्यमांच्या मदतीने व्यावसायिक माहिती व संदेश वेगाने दिले किंवा घेतले जातात. प्रश्न 5. संप्रेषण म्हणजे काय? संप्रेषणाचे विविध प्रकार थोडक्यात स्पष्ट करा. उत्तर. संदेशवहन म्हणजे एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे कल्पना, वस्तुस्थिती, माहिती इत्यादींची देवाणघेवाण करणे होय. एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे माहिती पाठवणे व दुसऱ्या व्यक्तीने ती प्राप्त करणे ही प्रक्रिया म्हणजे संदेशवहन किंवा संप्रेषण होय. दूरध्वनी, पत्र, इंटरनेट, भ्रमणध्वनी इत्यादी माध्यमांद्वारे संप्रेषण होते. जॉर्ज टेरी यांच्या मतानुसार संदेशवहन किंवा संप्रेषण
ही कल्पना, वस्तुस्थिती व कृती यांचे संक्रमण व विनिमय करणारी एक प्रक्रिया आहे. संप्रेषणाचे विविध प्रकार. आता संप्रेषणाचे प्रमुख 2 प्रकार आहेत. एक डाक सेवा प्रकार म्हणजे पारंपरिक साधने आणि दुसरा आहे आधुनिक संप्रेषण साधने. दोन्हींचे पण बरेच उपप्रकार आहेत. आता परीक्षेमध्ये हे सगळे एकत्र येणार नाहीत, तर यातले काही येऊ शकतात. सगळे प्रकार येणार नाहीत. उत्तर भरपूर मोठं आहे. पाहूया आपण, पण अभ्यासासाठी करणं गरजेचं आहे, म्हणून सगळ्याची उत्तरं आपण पाहूया. डाक सेवा प्रकारामध्ये टपाल सेवा, विशेष टपाल सेवा, निधी पाठवण्याची सुविधा आणि सामान्य सेवा. आणि आधुनिक संप्रेषणामध्ये कुरिअर सेवा, इंटरनेट आणि ईमेल याचं स्पष्टीकरण आपण पाहूया. 1. डाक सेवा किंवा टपाल सेवा. केंद्र सरकारच्या संदेशवहन किंवा संप्रेषण आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाच्या अखत्यारीत काम करणारे डाक खाते सर्वसामान्य जनतेला व व्यावसायिक जगताला संदेशवहन किंवा संप्रेषण ही एक महत्त्वाची सेवा रास्त दरात पुरवते. डाक सेवेमध्ये सध्या सुमारे 5.88 लाख कर्मचारी कार्यरत आहेत. भारतीय टपाल विभाग हा 1,54,965 शाखांसह जगातला सर्वात मोठा टपाल विभाग आहे. टपाल कार्यालय सरासरी 21.56 चौरस मीटर क्षेत्रावर कार्य करते व साधारण 7,753 लोकांना सुविधा प्रदान करते. डाक सेवांचे प्रकार. टपाल सेवा, विशेष टपाल सेवा, निधी पाठवण्याची सुविधा, किरकोळ सेवा. 1. टपाल सेवा. टपाल सेवांचे प्रकार. अंतर्देशीय पत्र, बंद पाकिट, पार्सल, बुक पोस्ट. अंतर्देशीय पत्र. अंतर्देशीय पत्राचा वापर लिखित संदेश पाठवण्यासाठी केला जातो. अंतर्देशीय पत्र घडी घालून चिकटवावे लागते. त्यातील मजकूर दुसऱ्याला वाचता येत नाही. आपल्याच देशात लिखित संदेश पाठवण्यासाठी अंतर्देशीय पत्रे उपलब्ध आहेत. बंद पाकिट. सदर पाकिट अथवा साध्या पाकिटावर पोस्टाची तिकिटे लावून संदेश पाठवता येतो. बंद पाकिटातून नोकरी अर्ज, चेक, फोटो, संदेश पाठवता येतात. याद्वारे जास्त गुप्तता व सुरक्षितता पाळली जाते. पार्सल. एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पोस्टाद्वारे वस्तू पाठवण्यासाठी पार्सल सुविधा उपलब्ध असते. विशिष्ट आकार आणि वजनाच्या पार्सलची ने-आण केली जाते. देशांतर्गत किंवा देशाबाहेर प्रतिबंधित वस्तूंव्यतिरिक्त सर्व वस्तू पार्सलद्वारे पाठवता येतात. या सेवेअंतर्गत पार्सलचा विशिष्ट रकमेपर्यंत विमा उतरवता येतो. बुक पोस्ट. छापील पुस्तके, नियतकालिके, शुभेच्छा पत्रे इत्यादी बुक पोस्ट सेवेद्वारे पाठवता येतात. पाकिटावर बुक पोस्ट असे स्पष्टपणे लिहावे लागते. पाकिट बंद करता येते परंतु चिकटवता येत नाही. 2. विशेष टपाल सेवा. विशेष टपाल सेवांचे प्रकार. व्यवसाय पोस्ट, लॉजिस्टिक पोस्ट, देयके सेवा. व्यवसाय पोस्ट. या सेवेअंतर्गत डाक विभाग संदेश तयार करण्यापासून ते संदेश प्राप्तकर्त्यांना पोहोचेपर्यंत सर्व प्रक्रियांचा समावेश करतो. ही सेवा लहान व्यावसायिकांसाठी, मोठ्या संस्था व संघटनांसाठी सोयीची असते. भारतीय पोस्ट विभागाने मुख्य शहरांमधून व्यवसाय पोस्ट सेंटर तयार केली आहेत. ते कमी खर्चामध्ये परिणामकारक सेवा पुरवतात. लॉजिस्टिक पोस्ट. लॉजिस्टिक पोस्ट ही सेवा प्रभावी व कार्यक्षमपणे वितरण साखळीद्वारे मालाचे एकत्रीकरण, संचय व वितरण ही सर्व कार्ये माफक दरामध्ये पूर्ण करते. देयके सेवा. वित्तीय सेवा पुरवठा करणाऱ्याने 90 दिवसातून एकदा आपल्या ग्राहकांना वित्तीय निवेदने, देयके, मासिक खाते देयके इत्यादी पाठवणे अनिवार्य असते. डाक विभाग ग्राहकांच्या दिलेल्या पत्त्यावर दस्तऐवज पोहोचवण्याचे काम करतो. 3. निधी पाठवण्याची सुविधा. निधी पाठवण्याच्या सुविधांचे प्रकार. इलेक्ट्रॉनिक निधी हस्तांतरण, त्वरित निधी सेवा, आंतरराष्ट्रीय निधी हस्तांतरण. इलेक्ट्रॉनिक निधी हस्तांतरण. दूर अंतरावर राहत असलेल्या नातेवाईकांना किंवा अन्य व्यक्तींना पैसे पाठवण्याची ही सर्वात सोयीस्कर पद्धत आहे. एका पोस्ट ऑफिसने दुसऱ्या पोस्ट ऑफिसला नामनिर्देशित व्यक्तीला पैसे देण्यासाठी हा आदेश असतो. सदर मनी ऑर्डर डाक विभागाच्या विशेष सुविधेद्वारे पाठवली जाते. त्वरित निधी सेवा. ऑनलाईन पैसे त्वरित पाठवण्याची अत्यंत जलद सेवा डाक विभागामार्फत दिली जाते. या योजनेद्वारे कमीत कमी 1,000 रुपये व जास्तीत जास्त 50,000 रुपये वेगवेगळ्या ठिकाणी पाठवता येतात. ही सेवा जलद, सुलभ, किफायतशीर व विश्वासार्ह मानली जाते. आंतरराष्ट्रीय निधी हस्तांतरण. या सुविधेअंतर्गत परदेशातील व्यक्ती भारतातील आपल्या नातेवाईकांना, मित्र आणि व्यक्तीला त्वरित म्हणजे जलद व सहजपणे पैसे पाठवू शकते.
अत्यंत प्रगत प्रणालीद्वारे जगभरातील 195 देश व प्रांतांमधून भारतात पैसे पाठवण्यासाठी ही सेवा उपलब्ध आहे. 4. किरकोळ सेवा. किरकोळ सेवांचे प्रकार. सामान्य पोस्ट, ई पोस्ट. सामान्य पोस्ट. सामान्य डाक सेवेमध्ये वीज बिले स्वीकारणे, टेलिफोन बिले स्वीकारणे, विमा हप्ते भरणे, सरकारी कर भरणा करणे इत्यादींचा समावेश होतो. या माध्यमातून डाक विभाग निवडक डाकघरांमार्फत तृतीय पक्ष उत्पादने व सेवा ग्राहकांच्या आसपास उपलब्ध करून देतात. ई पोस्ट. या सेवेअंतर्गत छापील किंवा हस्तलिखित संदेश स्कॅन करून इंटरनेटचा वापर करून ईमेलद्वारे पाठवले जातात. ज्या ठिकाणी किंवा ज्या कार्यालयामध्ये संदेश पाठवायचे असतात ते डाक विभाग छापील म्हणजे प्रिंटेड स्वरूपात पाकिट बंद करून पोस्टमन मार्फत पाठवले जातात. थोडक्यात या सेवेद्वारे इलेक्ट्रॉनिक व छापील अशा दोन्ही स्वरूपात संदेश पाठवला जातो. 2. आधुनिक संप्रेषणे साधने. विविध प्रकारची आधुनिक संप्रेषण साधने. कुरिअर सेवा, इंटरनेट, ईमेल. कुरिअर सेवा. या सेवेअंतर्गत एखाद्या व्यक्तीला आपली वस्तू पार्सल एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पाठवायचे असेल तर ते पाठवता येते. विशेष करून कंपन्या आपल्या मालाची विक्री करण्यासाठी माल पाठवण्यासाठी विशिष्ट रक्कम आकारून कुरिअर सेवेद्वारे पाठवितात. कुरिअर सेवेची वैशिष्ट्ये म्हणजे वेग, सुरक्षितता, जलद सेवा, माफक दर, योग्य वेळेत पोहोच करणे इत्यादी सांगता येतील. DHL, DTDC, UPS अशी काही कुरिअर सेवा देणाऱ्या संस्थांची उदाहरणे सांगता येतील. इंटरनेट. इंटरनेट हे माहितीचे मायाजाल आहे. एकाच वेळी इंटरनेटच्या मदतीने असंख्य संगणकांद्वारे माहितीची मोठ्या प्रमाणात देवाणघेवाण केली जाते. इंटरनेटच्या मदतीने एकमेकांचा माहितीच्या देवाणघेवाणीसाठी जागतिक संपर्क होऊ शकतो. एका संगणकामधून दुसऱ्या देशातील संगणकासोबत जागतिक माहितीची देवाणघेवाण होते. ईमेल. संगणकाचा वापर करून इंटरनेटच्या सहाय्याने इलेक्ट्रॉनिक पत्रांची देवाणघेवाण करण्याची पद्धत म्हणजे ईमेल होय. ईमेल सेवा साठवण व अग्रेषण या प्रणालीवर आधारित आहे. हे संदेश छोटे अथवा मोठे असू शकतात. संगणकामार्फत पाठवता येतात व स्वीकारणाऱ्याच्या संगणकावर संग्रहित होतात. ते सवडीने केव्हाही वाचता येतात. प्रश्न 6. रस्ते वाहतूक म्हणजे काय? रस्ते वाहतुकीचे फायदे आणि मर्यादा सांगा. उत्तर. अर्थ. रस्ते वाहतूक हा सर्वात जुना वाहतुकीचा प्रकार मानला जातो. रस्ते वाहतुकीची जी विविध माध्यमे आहेत ती सर्व रस्त्यांवरून एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जात असतात. रस्ते वाहतुकीमुळे विविध छोटी मोठी गावे शहरे जोडण्याचे काम होते. लोकांचा लोकांशी संपर्क वाढवण्याचे काम रस्ते वाहतूक करते. कच्चे रस्ते, पक्के रस्ते, राज्य महामार्ग, राष्ट्रीय महामार्ग यावरून विविध प्रकारची वाहने धावत असतात. शहरे, गावे, राज्ये जोडली जातात. रस्ते वाहतुकीच्या सहाय्याने मोठ्या प्रमाणात प्रवाशांची व मालाची वाहतूक होते. रस्ते वाहतुकीमुळे देशातील विविध पर्यटन स्थळे पाहणे शक्य होते. बाजारपेठेचा स्थानिक तसेच राष्ट्रीय स्तरावर विस्तार होतो. या व्यतिरिक्त सर्वात महत्त्वाचे म्हणजे रस्ते सर्वदूर असल्याने लहान भागातूनही वस्तू ग्राहकांच्या घरापर्यंत पोहोचवता येतात. रस्ते वाहतुकीमध्ये बैलगाडी, सायकल, मोटारसायकल, रिक्षा, ट्रक, टेम्पो, बसेस इत्यादी माध्यमांचा उपयोग केला जातो. रस्ते वाहतुकीचे फायदे. 1. सर्वात स्वस्त वाहतूक. इतर वाहतूक प्रकारांचा रेल्वे, हवाई व जल यांचा विचार करता रस्ते वाहतूक अधिक स्वस्त, मध्यम आहे. त्याचा देखभाल खर्चही तुलनेने कमी असतो. 2. नाशिवंत मालासाठी उपयुक्त. रस्ते वाहतूक ही नाशिवंत मालाच्या वाहतुकीसाठी अधिक योग्य व उपयुक्त असते. जसे दूध, भाजीपाला, फळे, अंडी, मासी, फुले इत्यादी. जसे दूध, भाजीपाला, फळे, अंडी, मासे, फुले इत्यादी. कमी अंतरावर व कमी वेळेत या वस्तू पोहोचवता येतात. 3. लवचिकता. रस्ते वाहतूक हा इतर वाहतूक माध्यमांपेक्षा लवचिक प्रकार आहे. माल चढवणे उतरवणे हे कोणत्याही ठिकाणी शक्य असते. शिवाय मार्गाची निवड, वेळेची निवड, वाहन प्रकाराची निवड यामध्ये लवचिकता असते. 4. घरपोच सेवा. केवळ रस्ते वाहतुकीमध्येच ग्राहकाला घरपोच सेवा देणे शक्य असते. प्रवासी व वस्तू उत्पादन ठिकाणापासून ते निवासी वस्त्यांपर्यंत वाहन पोहोचू शकते. 5. उंच व डोंगराळ भागात वाहतूक शक्य. लोकांना ज्या ठिकाणी दळणवळणाचे तसेच कोणतेही साधन उपलब्ध नसल्यास अशा ठिकाणी जसे घाटांमध्ये उंच जागी छोटी वाहने, टेम्पो, कार प्रवाशांना घेऊन जाऊ शकतात. 6. कमी भांडवल गुंतवणूक. रेल्वे, हवाई व जल वाहतुकीशी तुलना केली तर रस्ते वाहतुकीसाठी कमी भांडवल गुंतवणूक करावी लागते.
रस्त्यांची बांधणी व देखभाल यासाठी तुलनेने कमी खर्च येतो. क. रस्ते वाहतुकीतील दोष किंवा मर्यादा. 1. दूर अंतराच्या प्रवासासाठी अयोग्य. इतर वाहतूक माध्यमांचा विचार केला तर रस्ते वाहतुकीमधून फार मोठ्या प्रमाणात माल व प्रवाशांची वाहतूक होऊ शकत नाही. वहन क्षमता मर्यादित असते. तसेच इंधनाचे वाढते दर, टोल, कमी वेग यामुळे ही वाहतूक खर्चिक होते. 2. अवजड व मोठ्या वस्तूंसाठी अयोग्य. मोठी यंत्रे, अवजड सामान यांची वाहतूक करण्यासाठी रस्ते वाहतूक सोयीची नसते. लांब अंतर व अधिक खर्च यामुळे अवजड मालास ही वाहतूक उपयुक्त नसते. 3. विपरीत हवामानाचा परिणाम. पूर, पाऊस, दरड कोसळणे इत्यादी हवामानातील बदलांचा प्रभाव रस्ते वाहतुकीवर होतो. धुके असेल तर चालक गाडी चालवू शकत नाही. 4. अपघात. वाहतुकीच्या इतर प्रकारांपेक्षा सर्वात जास्त अपघात रस्ते वाहतुकीमध्ये होतात. वाहनातील दोष, चालकाचा निष्काळजीपणा इत्यादींमुळे अधिक अपघात होतात. 5. प्रदूषण समस्या. सर्वात जास्त हवेचे प्रदूषण रस्त्यावर धावणाऱ्या वाहनांमुळे होते. वाहनांमधून निघणारा धूर, वायू यामुळे हवेमध्ये प्रचंड प्रदूषण होते व त्याचा परिणाम लोकांच्या आरोग्यावर होतो. धन्यवाद. व्हिडिओ लेक्चर आवडल्यास चॅनल सबस्क्राईब करा, ऑल हा पर्याय सिलेक्ट करा, म्हणजे मी जेव्हा जेव्हा व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याचं नोटिफिकेशन यूट्यूबकडून तुम्हाला मिळेल. आवडलेले व्हिडिओ लाईक, कमेंट, शेअर जरूर करा. तुमच्या मित्रमैत्रिणींना या व्हिडिओची लिंक पाठवा आणि या चॅनलची प्लेलिस्ट एकदा पाहून घ्या. अभ्यासासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा.